आली. दिशा मॅडम, काय झालं? तुम्ही बोलवलत मला? खूप लवकर आलात मॅडम तुम्ही. बिझी होतात का खूप? बिझी असलीस ना तरी मी बोलवलं की आहे तिथून पळत सुटायचं, कळलं ना? चला आता जा, लवकर रेडी हो, तुझा फोटोशूट करायचा आज. फोटोशूट? हे असं अचानक? नाही म्हणजे देवी आईनी आणि आदित्य सरांनी काही सांगितलं नाही मला याबद्दल. ते तुला खूप रिकामटेकडे वाटतात का? दुसरी काही कामं नाही आहेत त्यांच्याकडे तुला इन्स्ट्रक्शन्स देण्यापलीकडे? आरू, मी ना तुला कॉन्स्टंटली रिमाइंडर देत असते. तू इथे फक्त एक सर्वंट आहेस कंपनीची, ज्याचे तुला पैसे मिळतात. त्यामुळे आम्ही बोलवलं की गपचूप इथे यायचं आणि आम्ही जे सांगू ते फॉलो करायचं, कळलं? चल निघा आता लवकर. दिशा थांब. ॲग्रीमेंट? हे काही पेपर्स आहेत, त्यावर पटकन सह्या कर. कसले पेपर आहेत ते? आरू मॅडम, तुमची प्रॉपर्टी किंवा बँक बॅलन्स माझ्या नावावर नाही करून घेते मी. असे तुझ्याकडे काय असेल म्हणा माझ्या नावावर करून द्यायला? शूट रिलेटेड पेपर्स आहेत, फॉर्मॅलिटी असते, प्रोसिजर. का लवकर से. अहो पण हे समजा इंग्रजीत लिहिलंय. हो, तुला नाही कळणार ते. मराठीत सही केली तरी चालते, कर लवकर. मला तर इंग्रजी कुठे येतं, पण इंग्रजी साईन मात्र करता येते. जा आता पटकन रेडी हो. ए शुभ, चैत्रा इकडे. तिला घेऊन जा आणि मी मगाशी सांगितलं तसं फटाफट रेडी करून आणा. आणि तुला जे कॉस्ट्युम सांगितलं ते तिला द्या. जा लवकर, चल रेडी हो. मी काय म्हणते, मी एकदा देवी आईशी बोलून घेऊ का? ए पारू, या फोटोशूटची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी सासू मॉमने मला दिली आहे. सो आय एम द इन्चार्ज हिअर. तुझे जे काही प्रश्न असतील ना ते मला विचारायचे. ए इनफॅक्ट तू मला काही क्वेश्चन्स वगैरे विचारायची गरजच नाहीये. फक्त मी जे इन्स्ट्रक्शन्स देईन ते फॉलो कर. तसं शानपणा करायची गरज नाही. चल निघ आता, निघ लवकर, उशीर झालाय. प्रशांत हाय. बसा 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 प्लीज. या प्रिया मॅडम. हाय. या आपल्या स्कूल प्रोजेक्ट मध्ये प्रीतम सरांना असिस्ट करते. ओके, आणि आजपासून याच ऑफिस मध्ये काम करते. ओके, येस. सॉरी, कंटिन्यू. प्रिया मॅम, हा हरीशचा डेस्क होता. इफ यू डोंट माइंड, तुम्ही इथे बसून काम करू शकाल का? हो सर. ओके. हरीश खूप चांगलं काम करायचा, चांगला मुलगा होता तो. का असा वागला तेच कळत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त त्याच्याचकडे आहेत. सॉरी, एनिवे. प्रिया, तू प्लीज सेट हो. प्रीतम, हे सगळं सामान काढायची व्यवस्था करशील? हो करतो. या. ओके, सी यू ऑल. बाय. प्रिया मॅम, मी सामान काढायला सांगतो कोणा. ओके, बाय. फोटोज फॉर लोगो. पारूचा फोटो बरोबर. पारू ब्रँड अम्बॅसेडर आहे ना कंपनीची. तिचा फोटो तर इथे असणारच. सॉरी, मला घाबरवायचं नव्हतं तुम्हाला, पण मीटिंग सुरू होणार आहे आणि आईला ब्रीफ द्यायचं, सो प्लीज. हो आलेच हा मी. दादा हे असं मेकअप कशा पाहिजे केलाय तुम्ही? आणि हे असे केस का बांधले आहेत? दिशा मॅडमने असंच मेकअप करायला सांगितलं. आजच्या कशावर हाच मेकअप बरोबर आहे.
हे घ्या मॅडम, दिशा मॅडमनी तुम्हाला हा ड्रेस घालून रेडी व्हायला सांगितलंय. हे बघा अशी कापडं मी आयुष्यात नाही घातली कधी. मी नाही घालणार ही कापडं. तुम्ही एक काम करा, व्यवस्थित काही कापडं असतील तर घेऊन या. म्हणजे अशी अंगभर झाकली जातील ना अशी कापडं घेऊन या. साडी का नाही आणली तुम्ही? अहो मॅडम, हे वेस्टर्न फोटोशूट आहे, याला तुम्हाला असेच कपडे घालायला लागणार, साडी नाही मिळणार. मी सांगितलं ना तुम्हाला, मी ही कापडं घालणार नाही म्हणजे नाही. एक्सक्यूज मी, माझे पण फोटो काढा ना प्लीज. हां हां. आज मिळाला चान्स या पारूला तिची लायकी दाखवण्याचा. एकदा हे फोटोशूट होऊ दे, मग तिची ब्रँड अँबॅसेडर या टॅग वरून सुट्टी. आणि सासू मॉमच्या गुड बुक्स मधून पण गायब होईल तो तर बोनस. यानंतर आय थिंक ती कोणाला सुद्धा तोंड नाही दाखवू शकणार. दिशा, दादा एक मिनिट. ऐक ना, मला काय वाटतं माहितीये का, मी पण असे छान छान कपडे घालायचे आणि असंच एक फोटोशूट करून घ्यायचं, है ना? हो चालेल, करूया ना तुझं शूट. मस्त वेस्टर्न आउटफिट्स मध्ये छान शूट करूया. चालेल. मग ते सगळे फोटोज जाऊन मी सासू मॉमला दाखवते. मग त्या पारू आईवरची तुलाच सगळं बाहेर करून देतील. अगं नाही, मी जस्ट थॉट आला माझ्या डोक्यात, तो मी शेअर केला. तू कशाला सिरियसली घेते? नको ना. मला माहितीये हे फोटोशूट आपण त्या पारूला अक्कल घडवण्यासाठी करतोय. आहे ना मिउशर? कळलं ना मला, है ना? पारू मॅडमनी ड्रेस घालायला नकार दिलाय. व्हॉट? हाऊ डेअर शी? एक बेसिक सर्वंट आहे ती, आणि सर्वंट्सनी मालकानं दिलेले ऑर्डर शांतपणे ऐकायचे असतात. एवढी अक्कल नाही का तिला? असं वाटतं ना तिचे केस ओढून तिला फरफट तिकडे आणावं. ए दिशा थांब. तू ना हा विचार सुद्धा आणू नको हा मनात. काय आहे ना, उद्या जाऊन अहिल्यावहिनीनं कळलं ना की तू हे सगळं त्या पारूकडून जबरदस्तीने करून घेतलंय, त्यांच्या रागाला तुला सामोरं जावं लागेल. कळतंय ना? जरा विचार कर. ओके, मीच जाते मग. पारू मॅडमला समजावून इकडे घेऊन येते. प्रीतम, आपल्या स्कूल प्रोजेक्ट बद्दलचं तुझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे म्हणालास ना, ते आम्हालाही बघू दे. मोहन दादा, मी हा लॅपटॉप आणि ते सिंक केलंय, सो तुझा समोर ठेवशील तर सगळ्यांना दिसेल. येस, दिसतंय सगळ्यांना? तुम्ही स्टार्ट करतो. हां, या दॅट्स इट. प्रीतम, छान, खूपच सुंदर. म्हणजे तू स्वतः इतकं मन लावून ह्या प्रोजेक्टमध्ये काम करतोयस हे बघून मला खूप आनंद झाला. आणि आजचं हे प्रेझेंटेशन म्हणजे इतकं चांगलं प्रेझेंटेशन मी तुला देताना कधीच बघितलेलं नाहीये. आणि आय मीन इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. हा, थँक्यू सो मच. गुड. म्हणजे आता प्रत्यक्षात काम सुरू झालंच आहे, तर कुठलीही तडजोड करू नका बरं का. आणि पैशांसाठी मागे पुढे बघू नका. बिझनेससाठी करत नाही होत आपण प्रोजेक्ट. हो, आहे लक्षात आहे. प्रीतम, हे प्रोजेक्ट खूप छान व्हायला हवा. डन, शुअर. बरं, मी माझ्या केबिनमध्ये आदित्य, तुला ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तुम्ही दोघे डिस्कस करून घ्या. आणि आपल्या नेक्स्ट मंथच्या प्रोडक्ट लॉन्चसाठीचं आपल्याला जे चर्चा करायची आहे त्याच्यासाठी तू केबिनमध्येच ये. येस. आणि मोहन, उद्याच्या मीटिंगचं शेड्यूल जे आहे ते सगळ्या स्टाफशी एकदा बसून क्लिअर करून घे. हो वहिनी. मी आहे माझ्या केबिनमध्ये. प्रीतम, क्या बात है ब्रो. खुद्द आईने कौतुक केलं तुझं. खरंच प्रीतम सर, मानलं तुम्हाला. कमाल झालंय प्रेझेंटेशन. प्रीतम सर, अहो सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. एक मिनिट, मी तुम्हाला दोघांसाठी कॉफी घेऊन आले. थँक्यू. थँक्यू. खूप कमी दिवसात खूप बदललायस रे तू. अरे कसला बदल? काही बदल वगैरे नाही झाला. मी तोच आहे प्रीतम. अरे हो, तोच आहेस, पण एक बदललेला प्रीतम आहे. खूप मोठा होतो आहेस, लाईफ बद्दल सिरियस आहेस, कामावर फोकस आहे, तुझं विजन आता क्लिअर होत आहे. वा, भारी वाटतंय. आय एम रिअली लाइकिंग दिस कॉन्फिडन्स. गुड, कीप इट अप. थँक्यू. मीन्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रिया, ऍक्च्युली आय शुड अप्रिशिएट यू, कारण की तू त्या दिवशी प्रीतमचा कॉन्फिडन्स वाढवला, त्याला सांभाळून घेतलास. तुम्ही जेव्हापासून या प्रोजेक्टवर काम करतायत ना, तेव्हापासून प्रीतममध्ये हा बदल दिसतोय. ऍटलीस्ट या प्रोजेक्टवर तरी प्रीतम खूप कॉन्फिडेंटली काम करतोय. थँक्स सर, पण खरं तर मी असं विशेष काहीच केलेलं नाही. तुम्ही दिलेल्या ऑर्डर्सच फॉलो केल्यात फक्त. पण मुळात प्रीतम सरच खूप मन लावून काम करतात. त्यांचे कष्ट, मेहनत दिसून येते. तुम्हाला सांगू का आदित्य सर, तुमच्यात आणि प्रीतम सरमध्ये एक गोष्ट कॉमन आहे.
कोणती? तुमचा खरेपणा, जो की तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसून येतो. म्हणूनच तर आपले क्लायंट्स एवढे सॅटिस्फाईड असतात आणि आपल्यासोबत काम करायला उत्सुक असतात. क्या बात आहे प्रिया मॅडम, आज चक्क माझं कौतुक करते तुम्ही. बरं बाय द वे, तू तुझ्यासाठी कॉफी नाही आणली का? नाही नको सर, मी घेईन नंतर. असं कुठे असतं का? एकतर तुम्ही मला प्रेझेंटेशनला मदत केली, त्यात माझं कौतुक केलं. कॉफी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. घ्या अरे नाही नको प्रीतम. घ्या हो, घ्या 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 घ्या. बरं मला एक सांग, मला एकच फक्त प्रश्न होता त्या स्कूल रिलेटेड. तर पुढं असं होतं की पारू ही रूममध्ये थांबलेली असते व विचार करत असते की हा ड्रेस तिने घालावा का नाही. तेवढ्यात तिथे दिशा आणि दामिनी येतात व त्या म्हणतात पारूला, तू अजून पण रेडी का झाली नाही. खूप रागारागात तिला बोलू लागतात व पारू म्हणते, मी हे कपडे कसे घालू शकते, हे मला कम्फर्टेबल वाटत नाहीत, म्हणजेच मला आवडतसुद्धा नाही आणि मी कधी घातलेसुद्धा नाही. तर दामिनी असे म्हणते की पारूला, तू मालकीण नाही आहेस ठरवणारी, तू नोकर आहेस, आम्ही जे म्हणन तेच तू ऐकायचं, असं पारूला ती म्हणू लागते. व दिशा पण अशी म्हणू लागते की जर माझ्या हातात असतं ना तर मी तुला आत्ता या कंपनीमधून बाहेर हाकलून दिलं असतं. म्हणून तुला सांगते, तू हे कपडे घाल आणि फोटोशूटसाठी चल म्हणून. पण पारू खूप विचार करू लागते व तिचा निर्णय असा नाहीच असतो. ती तयार झालेली थोडीच असते, फक्त तिला कॉस्ट्यूम घालायचा असतो. पण दिशा तिला खूप फोर्स करते व बोलत असते की तुझ्यासारख्या गावंढळ मुलीला ही ॲड दिली तेच चुकीचं केलं, पण काय करणार, तू सासू मॉमची फेवरेट आहेस ना म्हणून, नाही तर तुला ही ॲड आम्ही कधीच करायला दिली नसती व तुला एवढा सपोर्ट आम्ही कधीच केला नसता, असं ती म्हणू लागते. व म्हणते, तू ही देवी आईची ही इच्छा पूर्ण करणार नाही का, किंवा ही त्यांची ॲडव्हर्टाईज, कारण का ही खूप मोठी ॲडव्हर्टाईज आहे, ही कंपनीसाठी खूप काय म्हणतात त्याला, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि खूप मोठी ह्याच्या प्रोजेक्ट हे खूप मोठं आहे, म्हणून तू ही ॲडव्हर्टाईज करणार आहे का नाही सांग लवकर, कारण का सासू मॉमनीच सांगितलेलं आहे की ही ॲडव्हर्टाईज पारखून करून घे तू म्हणून. तर बाकीचे सर्वजणं ऑफिसमध्ये मीटिंग करत असतात व दिशा म्हणते, तुला विचारायचं आहे का सासू मॉमला, फोन लावून देऊ का. तर पारू असं म्हणते की हो, मी देवी आईला विचारणार, देवी आई हा म्हणल्या तेव्हाच मी करणार आहे. तर दिशा फोन लावून देते अहिल्यादेवीला. तर अहिल्यादेवी फोन उचलते व डायरेक्ट असं म्हणते, पारू म्हणते, हॅलो देवी आई, मी पारू बोलत आहे. तर देवी आई असं म्हणते, हा पारू, जे मीच सांगितलेलं आहे दिशाला, दिशा जे म्हणन ते तू कर, असं म्हणू लागते. व पारू खूप आश्चर्य होते व दामिनी आणि दिशा खूप खुश होऊ लागतात. तर तेवढ्यात तिथे शशिकांत येतो व तो म्हणतो, वहिनी फोन आला आहे. तर पारू बोलणारच होती की देवी आई, तेवढ्यात अहिल्यादेवी असं म्हणले की पारू, मी फोन ठेवते, मी खूप बिझी आहे, मीटिंगमध्ये आहे. फोन ठेवला की दिशा आणि दामिनी असं पारूला म्हणतात की आता बघ, स्वतः तुझी देवी आईने सांगितले, तुझ्या देवी आईचं तू ऐकणार नाही का, असं दिशा आणि दामिनी सांगू लागतात. व पारू खूप असं टेन्शनमध्ये असते की काय करायचं, देवी आई तर म्हणल्यात दिशा मॅडमनी केलं आहे तसं कर म्हणून. मग त्या दोघी खूप तिला फोर्स जास्तच करू लागतात व तिला म्हणतात, तू जाती का नाही, हे ते बोलू लागतात. तर पारू तिथून दामिनी पारूला तिथून कॉस्ट्यूम उचलून देते व तिच्या हातात ठेवते व म्हणते, तू निघून जा. तेवढ्यात तिथं दिशा अशी करते की पारूच्या हातनी फोन घेऊन जाते व तिला असं म्हणते की अगं,
तू नंतर तुला फोन परत देते. तू काय गैरसमज करून घेऊ नको. तुझा फोन इथंच ठेवणार आहे. फक्त एवढंच की तू नाहीतर आतमध्ये जाऊन कोणाशी पण फोनवर बोलशील म्हणून तुझा फोन घेतलेला आहे, असं ती म्हणू लागते. मग पारूला त्या दोघी ढकलून बाथरूममध्ये जायला सांगतात व पारू बाथरूममध्ये जात असते. तर पुढच्या भागात आपल्याला आहे ना असं पाहायला भेटणार आहे की फोटोशूटच्या निमित्ताने दिशा आणि दामिनी हे नवीन खेळ खेळणार आहेत. तर पुढचा भाग माझ्यासोबत पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जे कोण नवीन असेल ते पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका.